तर तिकडे तब्बल 1 महिना दडी मारलेल्या पावसानं नाशिकमध्ये आगमन केलंय। मालेगाव आणि मनमाडमध्ये पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे आणि सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्यानं पावसाअभावी करपू लागल्यानं खरीपांच्या पिकांना तुर्तास जीवदान मिळालंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पाहूया। खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर नाशिकच्या मालेगाव या पूर्व भागात पावसाने जवळपास 1 महिन्यापासून दडी मारली होती। मात्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी श्रावण पहायचे ते आता बरसायला लागले, कुठेतरी रिमझिम पाऊस व्हायला लागले, त्यामुळे कुठेतरी करपायला लागली पिके जी ती त्यांना जीवदान मिळाल्याचं आपण पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने या परिसरामध्ये मका, बाजरी, भुईमूग आणि मूग अशी जे खरीपाची जी पिकं हे प्रामुख्याने घेतले जातात। मात्र पाऊस जो आहे तो गायब झाल्यामुळे पिकं करपू लागली होती, त्यामुळे शेतकऱ्याची चिंता कुठेतरी वाढू लागली होती आणि आता पावसाची सुरुवात झाल्यामुळे या पिकाला तूर्त जीवदान मिळाले। माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय परिस्थिती। काका, पाऊस गायब झाला होता, आता पाऊस सुरुवात झाली, काय पेरण्यापासून पाणीच नव्हता बाबा, 1 महिना पाणी नाही। आता पाणी पडला तर आता काय आम्हाला जीवाजीव आलेला आहे। ते तर आम्हाला जीवदान पूर्ण गेलं होतं, परेशान झालो होतो आम्ही। आता देवाकडे हेच नेमकं काय बाबा काय केलंय, घरातलं होतं ते बी बाहेर टाकून पस्तावत होतो आम्ही। तूर्त पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असलं तरी पुढच्या काळात मोठ्या पावसाची प्रतिक्रिया ती या भागातील शेतकऱ्यांना कायम आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव, नाशिक।